रत्नागिरी जिल्ह्यातील एका निसर्गरम्य पण आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित अशा छोट्याशा गावात मार्गशीर्ष महिन्याची शेवटची गुरुवार उजाडली होती. पहाटेपासूनच घराघरात देवीच्या नावाचा जप, अंगणात रांगोळ्या आणि स्वयंपाकघरातून येणारा प्रसादाचा सुगंध वातावरणात भरून राहिला होता. त्या गावातील सुमन नावाची आईही नेहमीप्रमाणे उपास करत होती, पण तिच्या मनात मात्र कित्येक महिन्यांपासून साचलेला अंधार आज अधिकच दाट झाला होता. नवऱ्याच्या अकाली मृत्यूनंतर कर्जाचा डोंगर, गावकऱ्यांची कुजबूज, नातेवाईकांची पाठ फिरवणूक आणि रोजच्या जगण्यासाठीची झुंज या सगळ्यांनी तिचं मन थकवून टाकलं होतं. तरीही सकाळी उठून तिनं आपल्या 2 लहानग्या मुलांना आवरलं. त्यांचे केस विंचरले, कपाळावर छोटीशी टिकली लावली आणि देवीच्या प्रसादाची तयारी सुरू केली. बाहेरून पाहिलं तर सगळं नेहमीसारखंच वाटत होतं, पण तिच्या डोळ्यात एक वेगळी शांतता होती. जणू काही निर्णय घेतल्यावर येणारी थंड शांतता. दुपार होताच गावात प्रसाद वाटायला सुरुवात झाली. सुमननं मुलांना जवळ बसवलं, त्यांच्या लाडक्या गोष्टी सांगितल्या, जुन्या आठवणीवर हसली सुद्धा आणि क्षणभर तरी ती सामान्य आई असल्यासारखी भासली. पण त्या हास्यामागे दडलेली वेदना कोणालाच दिसली नाही. देवीच्या नावानं हात जोडताना तिचे ओठ थरथरत होते. मनात प्रश्नांची गर्दी होती. आपण चुकीचं तर करत नाही ना? देव माफ करेल ना? मुलांना या दुःखातून मुक्त करणं हाच मार्ग आहे का? पण उत्तर देण्यासाठी कोणीच नव्हतं. गावातल्या बायका अंगणात जमल्या, भजनाचा सूर चढला आणि त्या गोंगाटात सुमननं मुलांना प्रसाद दिला. काही वेळातच त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह उतरू लागला, अंगावर थकवा चढू लागला आणि सुमनच्या काळजाचा ठोका चुकला. तिनं त्यांना कवेत घेतलं, कपाळावरून हात फिरवला आणि आतल्या आत कोसळली. संध्याकाळच्या सुमारास घरात असह्य शांतता पसरली. मुलांचे श्वास मंदावत गेले आणि सुमनच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. मदतीसाठी धाव घ्यावी की सर्व संपल्याचं स्वीकारावं, या द्वंद्वात तिचं मन तुटत होतं. बाहेर गावात देवीची आरती सुरू होती. घंटानाद घुमत होता आणि त्या आवाजातच एका आईचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. संध्याकाळची आरती संपताच गावात कुजबूज वाढू लागली, कारण सुमनच्या घरातून दिवा लागलेला नव्हता आणि नेहमी प्रसाद वाटणारी ती आज बाहेरही दिसत नव्हती. शेजारची पारू आत डोकावली तेव्हा घरात पसरलेली अस्वस्थ शांतता तिला चटका देऊन गेली. 2 लहान शरीरं अंथरुणावर निश्चल पडलेली, त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेची छाया आणि सुमन एकटक पाहत बसलेली. ते दृश्य पाहून तिच्या तोंडातून किंकाळी फुटली. क्षणार्धात गाव गोळा झालं. कुणी पाणी आणलं, कुणी मुलांना हलवून पाहिलं, कुणी देवाचं नाव घेतलं, पण वेळ निसटून गेली होती. डॉक्टर बोलावले गेले, पण त्यांनी येताच हात टेकले आणि घरातला आक्रोश अधिकच दाट झाला. सुमन मात्र शून्यात हरवलेली होती. डोळे कोरडे, आवाज थरथरत म्हणत होती, देवीकडे सोपवले, आता दुःख राहणार नाही. त्या शब्दांनी सगळे हादरले. पोलिसांना कळवण्यात आलं. पंचनामा सुरू झाला. प्रसादाची वाटी बाजूला ठेवली गेली आणि गावावर अविश्वासाची सावली पसरली. मार्गशीर्ष गुरुवार, देवीचा प्रसाद आणि इतकं भयावह सत्य, हे जोडणं कुणालाच पटत नव्हतं. चौकशीत हळूहळू सुमनचं आयुष्य उलगडत गेलं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर आलेलं कर्ज, सावकारांचे फोन, काम मिळत नसल्याची लाज, मुलांच्या शाळेची फी आणि रोज रात्री उशाशी दाबून ठेवलेले अश्रू. पोलिसांसमोर ती तुटत गेली. कबुली देताना तिचा आवाज हरवत होता, मी आई आहे, राक्षस नाही. एवढंच ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. गावात मात्र मतभेद उसळले. कुणी तिला निर्दयी ठरवलं, कुणी परिस्थितीला दोष दिला, तर कुणी देवावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. मुलांचे निरागस चेहरे आठवताच लोकांच्या काळजाला चिरा पडत होत्या. अंत्यसंस्काराच्या वेळी आकाश ढगाळ झालं. समुद्राकडून थंड वारा आला आणि सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न तरळत राहिला, मदतीचा हात वेळेत पोचला असता तर आज हे घडलं असतं का? त्या रात्री गाव झोपलं नाही. प्रत्येक घरात आई वडील आपल्या मुलांकडे अधिक घट्ट पाहत राहिले.
सुमनला ताब्यात घेण्यात आलं, पण तिच्या मनातला अंधार आणि पश्चात्तापाची आग कोणालाच दिसत नव्हती. दुसऱ्या दिवशी पहाटेच रत्नागिरी जिल्ह्याच्या त्या गावावर शोककळा पसरली होती. समुद्राची लाट जशी येऊन परत जाते तसं दुःख प्रत्येकाच्या मनात येऊन थबकलं होतं. शाळेची घंटा वाजली नाही, अंगणात रांगोळी नव्हती आणि देवीच्या मंदिरातही आज शांतता होती. मुलांच्या अंत्यसंस्काराला सगळं गाव जमलं. फुलांच्या ढिगाऱ्याखाली लपलेली ती छोटीशी पावलं पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. सुमन पोलीस ताब्यात होती, पण तिचं मन त्या चितेवरच अडकलेलं होतं. आठवणींच्या आगीत ती दर क्षणी जळत होती. मुलांनी पहिल्यांदा आई म्हणत गळ्यात मारलेली मिठी, आजारपणात रात्रभर जागून ठेवलेला हात आणि त्यांच्या भविष्यासाठी पाहिलेली स्वप्न. चौकशी पुढे सरकत असताना समाजसेवक, पत्रकार, अधिकारी गावात आले. प्रत्येक जण कारणं शोधत होता, पण उत्तरं कुणाकडेच नव्हती. ताईंनी मदतीचा हात पुढे केला असता तर कदाचित मार्ग बदलला असता, ही खंत सर्वांनाच टोचत होती. मंदिरात विशेष प्रार्थना झाली. देवीसमोर दिवे लावताना अनेकांनी मनोमन एकच मागणं केलं, अशी वेळ उणावरही येऊ नये. सुमनला न्यायालयात हजर केलं गेलं. तिच्या चेहऱ्यावर अपराधबोध, भीती आणि रिकामेपणाची छाया होती. मी आई होते, पण परिस्थितीने मला हरवलं, एवढंच ती म्हणाली आणि ते शब्द उपस्थितांच्या काळजात खोलवर रुतले. गावात चर्चा सुरू राहिल्या. मानसिक आरोग्य, आर्थिक मदत, एकट्या स्त्रियांसाठी आधार व्यवस्था, या सगळ्यांची गरज आता प्रकर्षानं जाणवू लागली. काही घरातून मदतीचे फोन वेळेवर होऊ लागले. शेजाऱ्यांनी शेजाऱ्यांकडे पाहण्याची नजर बदलली आणि मौनातूनच एक शिकवण उमटली. त्या 2 निरागस जीवांच्या स्मरणार्थ शाळेत झाड लावण्यात आलं. वाढणाऱ्या पानातून आशेचा संदेश द्यायचा प्रयत्न होता. समुद्राकाठावर सूर्य मावळताना आकाश लाल झालं, जणू त्या वेदनेला रंग देत होतं. ही कथा इथे संपते, पण प्रश्न उरतो, आपण वेळेत ऐकतो का, मदत करतो का, आणि देवाच्या नावाखाली नव्हे तर माणुसकीच्या नावाखाली एकमेकांना धरून ठेवतो का? या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा.